नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. 30 प्रश्नांपैकी कमीत कमी 25 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा. पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तेलबिया उत्पादन. तेलबिया उत्पादन. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्षात कसं ठेवायचं. काय म्हटलं आहे? पीत क्रांती. पीत क्रांती हा जो त आहे ना, या त वर्ण हा त लक्षात ठेवायचा आणि तेलबिया उत्पादन असं लक्षात ठेवायचं आहे. पीत त वरून त आणि त वर्ण तेलबिया उत्पादन असं लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न वारंवार तलाठी भरती, पोलीस भरती, रेल्वे भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय म्हटलं आहे? अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला शोध आणि संशोधक दिलेले आहे. पहा. पोलिओची लस, साल्क. पोलिओची लस याचा शोध कोणी लावला? साल्कने लावला. विद्यार्थी मित्रांनो, हे बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? अयोग्य विचारलेलं आहे. पुढे पहा. उत्क्रांतीवाद, शोध कोणी लावला? डार्विन. डार्विन हे पण बरोबर आहे. होमिओपॅथी याचा शोध कोणी लावला? हायनमान. हायनमान यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, पोलिओ लस शोध कोणी लावला? साल्कने लावला. हा प्रश्न कमीत कमी 10 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. उत्क्रांतीवाद शोध कोणी लावला? डार्विनने लावला. होमिओपॅथी शोध कोणी लावला? हायनमन यांनी लावला. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा. पोलिओ लस, स स शेवटी काय आहे? ल स शेवटी काय आहे? स आणि स वर्ण त्यांना ठेवायचं साल्क. पोलिओ लस, ल स स वर्ण साल्क. नंतर पहा. उत्क्रांतीवाद. उत्क्रांतीवाद हा जो द आहे ना मित्रांनो, द ला काय करायचं? ड करायचं. डार्विन म्हणायचं. काय म्हणायचं? डार्विन. डार्विन हा जो शेवटी द आहे की नाही, उत्क्रांतीवाद, यामध्ये द वर्ण डार्विन, 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 डार्विन असं लक्षात ठेवायचं आहे. असं ट्रिक करून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा. होमिओपॅथी शोध कोणी लावला? या ठिकाणी हो आहे की नाही? हो. पहिलं अक्षर काय आहे? ह आहे आणि ह वरूनच त्या उत्तराची सुरुवात आहे. हायनमान. हायनमान असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही काही ठिकाणी ट्रिक्स या लावाव्याच लागतात. ट्रिक्स लावली की लगेच आपल्याला ऑप्शन दिसला की आपण उत्तर काढतो. पुढचा प्रश्न पहा. मलेरियाचे जंतू याचा शोध कोणी लावला? पर्याय पहा. फ्लेमिंग, फुंक, हरगोविंद खुराना, रोनाल्ड रॉस. विद्यार्थी मित्रांनो, मलेरियाचे जंतू याचा शोध रोनाल्ड रॉस यांनी लावला. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही बाकीचे पर्याय आहे, फ्लेमिंग, फुंक, हरगोविंद खुराना यांनी कशाचा शोध लावला हे आपल्याला माहिती पाहिजे. पहा. तर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. कशाचा? पेनिसिलिन. त्यानंतर हरगोविंद खुराना यांनी सिंथेटिक जीनचा शोध लावला. सिंथेटिक जीन. आणि फुंक यांनी जीवनसत्वे याचा शोध लावला. लक्षात ठेवा, पेनिसिलिन याचा शोध फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला. सिंथेटिक जीन याचा शोध हरगोविंद खुराना यांनी लावला. जीवनसत्वे याचा शोध फुंक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही घटकांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. लिहून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी वृत्तपत्रे व संस्थापक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय म्हटलं आहे? अयोग्य आहे. पहा. महाराष्ट्र हे वृत्तपत्र आहे. कोणाचं आहे? ग. त्र्य मानखोलकर. विद्यार्थी मित्रांनो, हे बरोबर आहे. राष्ट्रवीर हे वृत्तपत्र आहे. हे कोणाचं आहे? शामराव देसाई. हे बरोबर आहे. देशसेवक हे वृत्तपत्र कोणाचं आहे? अत्युत्तम कोल्हटकर. हे सुद्धा बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? कोणती जोडी अयोग्य आहे? मित्रांनो, या तीनही जोड्या बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? यापैकी नाही. यापैकी नाही. कारण आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे. तीनही लिहून ठेवा. महाराष्ट्र वृत्तपत्र ग. त्र्य मानखोलकर यांचं आहे. राष्ट्रवीर हे वृत्तपत्र शामराव देसाई यांचं आहे. देशसेवक हे वृत्तपत्र अत्युत्तम कोल्हटकर यांचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. दिनमित्र हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? दिनमित्र. योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील यांचं वृत्तपत्र आहे दिनमित्र. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे.
भारताच्या आर्थिक विकास दरात महाराष्ट्राचा वाटा किती आहे? महाराष्ट्राचा वाटा किती आहे? योग्य उत्तर आहे 15%. 15%. पुढचा प्रश्न, 1823 मध्ये मुंबई येथे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे, रेल्वे पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. काय म्हटलं आहे? 1823 मध्ये मुंबई येथे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर नाना शंकरशेठ यांनी स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे चर्चगेट, मुंबई या ठिकाणी. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, लक्षात कसं ठेवायचं. काय म्हटलं आहे? पश्चिम. काय म्हटलं आहे? पश्चिम रेल्वेचं मुख्यालय. विद्यार्थी मित्रांनो, हा जो च आहे ना, च, या च वर्ण ध्यानात ठेवायचं. चर्चगेट. चर्चगेट. आणि तुम्हाला माहिती आहे चर्चगेट कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा, शरीर पाण्याखाली किती मीटर खोलीपर्यंत दाब सहन करू शकते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 40 मीटर. शरीर पाण्याखाली 40 मीटर खोलीपर्यंत दाब सहन करू शकते. पुढचा प्रश्न पहा, नर्मदा नदीच्या दक्षिण भागातील पठारास दख्खनचे पठार म्हणतात. वरील विधान चूक की बरोबर? पर्याय पहा, बरोबर, चूक, अंशतः चूक, अंशतः बरोबर. या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. नर्मदा नदीच्या दक्षिण भागातील पठारास दख्खनचे पठार म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ कधी असते? कधी असते? तर 3 जानेवारी. 3 जानेवारी. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय हिंदी दिन केव्हा साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिन. 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिन. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? तर सावित्रीबाई फुले. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? याचं उत्तर लगेच यायला पाहिजे. साक्षर जिल्हा विचारला आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? साक्षर. साक्षर. या ठिकाणी पहिलं अक्षर काय आहे? स, आणि स वरून आपल्या त्या जिल्ह्याची सुरुवात आहे सिंधुदुर्ग, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, ऋतुचक्र हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? ऋतुचक्र हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर दुर्गा भागवत यांचं पुस्तक आहे ऋतुचक्र. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? काय म्हटलं आहे? चुकीची. पुस्तक आणि लेखक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. पहा, प्रेषित हे पुस्तक कोणाचं आहे? जयंत नारळीकर. बरोबर आहे का? बरोबर आहे. अजगर हे पुस्तक आहे कोणाचं आहे? सी.टी. खानोलकर यांचं आहे. बरोबर आहे. त्यांची गोष्ट हे पुस्तक कोणाचं आहे? स्वाती दत्तराज राव. हे देखील बरोबर आहे. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणाचं आहे? लोकमान्य टिळक. नाही, हे चुकीचं आहे. तर कोणाचं आहे? वि. दा. सावरकर. वि. दा. सावरकर यांचं पुस्तक आहे काय? 1857 चे स्वातंत्र्य समर. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? कोणती जोडी चुकीची आहे? तर 4 नंबर पर्याय योग्य उत्तर आहे. ही जोडी काय आहे? चुकीची आहे. ओके. प्रेषित पुस्तक जयंत नारळीकर यांचं आहे. अजगर पुस्तक सी.टी. खानोलकर यांचं आहे. त्यानंतर त्यांची गोष्ट हे पुस्तक आहे स्वाती दत्तराज राव यांचं आहे. आणि 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक सावरकर, वि. दा. सावरकर यांचं आहे. पुढचा प्रश्न पहा, शीख इतिहासात लंगरची परंपरा कोणी सुरू केली? शीख इतिहासात लंगरची परंपरा कोणी सुरू केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुरु अंगद देव. गुरु अंगद देव. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली युरेनियम खाण कुठे आहे? युरेनियम खाण कुठे आहे? तर जादूगोडा. जादूगोडा. विद्यार्थी मित्रांनो, हे जादूगोडा कोणत्या राज्यात आहे? कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. जादूगोडा कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या राज्यात आहे, कमेंट करून तुम्ही मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, दामोदर खोरे प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राज्य विचारलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे झारखंड आणि पश्चिम बंगाल. दामोदर खोरे प्रकल्प झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा,
पश्चिम बंगालमधील कूचबिहार कशासाठी प्रसिद्ध आहे? कूचबिहार कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर रेशीम उद्योग. रेशीम उद्योग. पुढचा प्रश्न, भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर फरक्का धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर आहे गंगा. गंगा नदीवर फरक्का धरण आहे. बांगलादेशच्या सीमेवर आहे. भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. 2011 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताची पहिली सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना कोणत्या राज्यातून सुरू झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुरा. पुढचा प्रश्न पहा. भारतातील बहुतेक खनिज खाणी कोणत्या राज्यात आहे? काय म्हटलंय? बहुतेक खनिज खाणी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. पुढील प्रश्न पहा. 22 गुणिले 2 अधिक 6 वजा 3 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न आला, आपल्याला माहित आहे आपण काय सूत्र वापरतो? कंस भागू बे व. म्हणजे काय? जर कंस असेल तर आधी कंस सोडवतो, इथं कंस नाही, नंतर भागाकार करतो, इथे भागाकार नाही, नंतर गुणाकार करतो, इथं गुणाकार आहे. बघा 22 गुणिले 2. 22 गुणिले 2 किती? तर 22 गुणिले 2 म्हणजे किती? तर 44. ओके, 22 गुणिले 2 बरोबर 44. पुढे उरलं काय? अधिक 6 वजा 3. आता नंतर काय करायचं? नंतर बेरीज करायची. कंस भागू, गु म्हणजे गुणाकार, भागू बे व, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. आता बेरीज करायची. 44 प्लस 6 बरोबर किती? 50. पुढे काय उरलं? वजा 3. आता 50 वजा 3 बरोबर किती? 47. या ठिकाणी पर्याय पहा. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे. कंस भागू बेव, आधी कंस सोडवायचा, नंतर कंस भागू, भा म्हणजे भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. अशा रीतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. योग्य उत्तर आहे 47. ओके. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाराणसी. वाराणसी या ठिकाणी राष्ट्रीय बियाणे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे. पुढचा प्रश्न पहा. चंदन पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे? चंदन पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान. पुढचा प्रश्न. भारतात सर्वाधिक ज्यूट गिरण्या कोणत्या राज्यात आहे? वारंवार तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये कमीत कमी 10 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. भारतात सर्वाधिक ज्यूट गिरण्या कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न. भारतात सर्वाधिक पाऊस कशामुळे पडतो? तर ईशान्य मान्सून. ईशान्य मान्सूनमुळे भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला तिसरा ध्रुव म्हणतात? तिसरा ध्रुव तर सियाचीन हिमनदी. सियाचीन हिमनदी. पुढचा प्रश्न पहा. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो, तर खालीलपैकी कोणते राज्य याला अपवाद आहे? अपवाद आहे असं म्हटलं आहे. योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा. तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसीलदारावर असून तहसीलदार हाच डॅश डॅश असतो. पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.